मंचावर 70 किलो वजन गटातील ॲथलीट्सचं आगमन. आठ स्पर्धक याच्यात असणार आहेत. प्राथमिक फेरी होईल, त्यातून दोघांचं एलिमिनेशन होईल आणि 6 जण मग अंतिम फेरीसाठी पात्र ठरून त्यात 1 ते 6 हे क्रमांक ठरतील. तर ट्रंक नंबर 76 आहे संदीप कावडे मुंबई, मनोज मोरे मुंबई उपनगर ट्रंक नंबर 80, संतोष शुक्ला ठाणे ट्रंक नंबर 81, ट्रंक नंबर 82 आहे सूरज सूर्यवंशी पुणे, नंबर 90 मनीष ससाणे पुणे, 94 आहे विजय जाधव ठाणे, नंबर 96 आहे रोशन नाईक आणि नंबर 98 तौसिफ 118 आहे तौसिफ मोमीन पुणे. जरा आता वरच्या गटातले स्पर्धक आले की जरा स्टेज भरल्यासारखं वाटतं आणि तसंच झालेलं आहे. सगळे स्पर्धक जवळजवळ एकसारख्या साईजचे दिसत आहेत आणि आपण बघूया कोणाचं ह्याच्यात पारडं जड आहे. पहिले याच्यातून 2 एलिमिनेट झाल्याशिवाय शेवटचे 6 कोण आहे दिसल्याशिवाय आडाखा अंदाज बांधणं जरा चुकीचं ठरेल. याला प्रीमॅच्युअर म्हणतो आपण, वेळेआधीच सांगणं चुकीचं ठरेल. त्यांची पाठ कशी आहे याला आपण म्हणतो बॅक डबल बायसेप्स, ॲबडॉमिनल विथ थाय मसल्स, मांड्यांचे स्नायू, ॲबडॉमिन म्हणजे पोटाचे स्नायू. हे समोरून परीक्षकांना त्यांना दाखवायचे आहेत, त्यांच्यावर छाप पाडायची आहे. 96 बऱ्यापैकी पोज होल्ड केली, 96ने 94 ही बरा दिसतोय. 80 कडेही लक्ष आहे, 80ने लक्ष वेधून घेतले, 82 काही कमी नाही आहे. आणि यातून 2 जण कोण बाहेर जातात, कोणाला ऑल बॉडी बिल्डर स्टँडिंग या पहिल्या फेरीत हार मानावी लागते हे आपल्याला पाहावं लागेल. 81 साईज चांगली दिसते, थाईजची साईज चांगली दिसते, 80 पण ठीक वाटतोय. कंपॅरिझन तर नक्कीच होईल असं दिसतंय, कारण झटकन फरक जाणवण्या इतपत काही दिसत नाही. या घटकेला कंपॅरिझन करावी लागेल, तुलना करावी लागेल. आता कोणाची ते पाहावं लागेल. पण मला वाटतं 80 बाहेर जाईल की 76 जाईल की 81 जाईल सांगणं कठीण आहे. सगळेच तुल्यबळ आहेत. 94 पण बरा दिसतोय, 96 थोडासा बारीक वाटतं इतरांच्या तुलनेत, म्हणजे ॲबडॉमिनकडे तर थोडासा बारीक वाटतं. थाईज पण थोडेसे लहान दिसत आहेत, वेल डिफाईंड असले तरी लहान दिसत आहेत. पाहूया. 81चे थाईज जबरदस्त आहेत. याला हनुमानी पट म्हणतो आपण, तसला प्रकार आहे. पैलवानी पट त्याला म्हटलं जातं. बऱ्याचशा पैलवानांचे पट असे असतात, अनेक वर्ष मी पाहत आलो आहे. अर्थात वरच्या वजन गटातले. 76चं बाहेर जाणं वाटतंय. थाईज कमी पडतायत, काय पडतंय नेमकं. 81 तर विनर वाटतो की कसं. 82 जो बाजूला उभा आहे तोही तुल्यबळ आहे. 82 आहे सूरज सूर्यवंशी पुणे. मनोज मोरे आहे 80 हा मुंबईचा आहे. संतोष शुक्ला आहे ठाण्याचा 81 नंबर. जबरदस्त तयारी दिसते. परीक्षकांना थोडासा वेळ लागतोय, कारण सगळे स्पर्धक चांगले आहेत, चांगल्या तयारीत आहेत आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक आत्मविश्वास दिसतोय. 96 आपल्या चेहऱ्यावरचं हसू काय कमी होऊ देत नाही आहे. तणाव निश्चित आहे, पण तरीही चेहऱ्यावर प्रसन्न भाव किंवा प्रसन्न मुद्रा दाखवण्यावर त्यांचा भर असतो. स्पर्धकांनी आपल्या ट्रंक प्रमाणे पाठी जाऊन उभं राहायचं. तर आता स्पर्धकांनी आपला ट्रंक नंबर या घोषणेबरोबरच
थोड्याच वेळात एखादी तुलना एखादं कम्पॅरिझन आपल्याला पाहायला मिळेल किंवा मग एलिमिनेशन दोघांचं नेमकं कोणाचं काही क्षणांचा अवधी एखाद्या मिनिटाभराचा अवधी लागेल पंचांनी अंतिम फेरी करता 6 स्पर्धकांची निवड केलेली आहे म्हणजे कम्पॅरिझन नाही आहे नंबर 80 80ला पुढे बोलवलं 76 गेलेला आहे बाहेर 81 82 90 आहे 87 नाही आहे स्पर्धेमध्ये विशाल धावडे मुंबई उपनगर ट्रंक चुकले का नंबर 90 मनीष ससाणे 96 118 तर 94 तसा थकलेला वाटत होता विजय जाधव 96 and 118 विजय जाधव थकलेलाच वाटला तितकासा आत्मविश्वासही त्याच्या चेहऱ्यावर दिसला नाही तर पाहू आता या 6मध्ये पुन्हा कोण 3 कोणते श्रेष्ठ ठरत आहेत नंबर 1 2 3 कोण 81 82 की 90 Post number 1 front double bicep remark with की 80 पुन्हा 7 पोझिस कंपल्सरी पोझिस ज्या आहेत अनिवार्य पोझिस आहेत त्यात योग्य त्यांना दाखवणं भाग पडतं Pose number 2 front lat spread with thigh muscle आपली शरीर संपदा आपल्याकडे असलेली संपत्ती ही त्यांना दाखवायची आहे फ्रंट लॅट स्प्रेड Pose number 3 side chest with calf muscle start आता साईड चेस्ट म्हणजे छाती दिसली पाहिजे आपले आर्म्स दिसले पाहिजेत आणि आपले थाईज पण दिसले पाहिजेत एखादं काफ जर चांगल्यापैकी दाखवता आलं तर अधिक चांगलं Next, pose number 4 back double bicep hamstring with calf muscle start 80 नंबर मनोज मोरे पण ठीक वाटतोय साईज चांगली आहे मसल्सची थोडासा 82 सूरज Relax, सूर्यवंशी thank you. Pose number 5 back lat spread with calf muscle start बॅक लॅट स्प्रेड विथ काफ कोणाचे चांगले आहेत पिंढऱ्या कोणाच्या चांगल्या आहेत मला तिथे 80 नंबर चांगला दिसतो इथे Next, thank you. Pose number 6 your any side tricep with calf muscle start ज्या वेळेला परीक्षक विचार करतात त्यावेळेला ओव्हरऑल फिजिक्स जे आहे ते बॅलन्स्ड आहे की नाही हे पाहावं लागतं एखादाच शरीराचा भाग अतिविकसित असूनही चालत नाही Pose number 7 abdominal oblique with thigh muscle start ॲबडॉमिनल आणि ऑब्लिक्स म्हणजे बरगड्याच्या खालचा जो भाग आहे तो कितपत विकसित आहे ते त्यांना दाखवायचं आहे इथे नंबर 96 बऱ्यापैकी डेफिनेशन दिसते आहे ज्याला लीन म्हणतो असं आहे म्हणजे एकदम Relax, thank you. पाण्याचं प्रमाण जो शरीरात कमी आहे त्यामुळं प्रमाणे पाठी जाऊन उभं राहायचं स्नायूची डेफिनेशन ही बऱ्यापैकी दिसते पण त्याचा विचार होईल का हा प्रश्न आहे Bodybuilder standing position. Bodybuilder standing position. त्यांना रिलॅक्स व्हायला सांगतायत परीक्षक जास्त खेचू नका म्हणजे स्नायू अर्थात पण त्यातल्या त्यात रिलॅक्स्ड साधारणपणे इथे सात जजेस असतात आणि 7 जजेसचा निर्णय घेऊन किलो वजनी गट तयारीत राहायचं मग ठरवलं जातं 75 त्यानंतर 80 की कोण विजेता आहे कोण दुसरा आहे तिसरा आहे म्हणजे क्रमवारी ठरवली जाते हाईलाइट बना दे बस अभी देख 70 का हुआ इसके बाद 75 बॉडी बिल्डिंग हा खेळ तसा कठीण आहे 100 मेहनत फार आहे घाम गाळावा लागतो देखते हुए जे बादल्याने घाम गाळावा लागतो तसंच आपल्या जिभेवर आहारावर नियंत्रण फार मोठी गोष्ट आहे स्पर्धेच्या वेळेला किंवा त्या अगोदर 1-2-3 दिवस पाणीसुद्धा हे खेळाडू घेत नाहीत खाण्यावर नियंत्रण म्हणजे फक्त बॉइल्ड उकडलेलं खातात त्यात प्रथिनांचा मारा अधिक असतो चरबीचं तर प्रश्नच येत नाही मग शाकाहारी लोक काय करत असावेत हाही मोठा प्रश्न आहे तर ज्यामध्ये प्रोटीन अधिक आहे अशा गोष्टीचं सेवन ते करत असतील त्यामध्ये सोयाबीन असेल किंवा अन्य अशी कडधान्य असतील त्याचं सेवन ते करत असतील पण उकडलेली तेलाचं प्रमाण यत्किंचित ते नाही थेंबरी तेल नसेल आणि हे कसं खात असतील हे बेचव जेवण किंवा बेचव आहार हा मोठा प्रश्न आहे पण यशाचं शिखर गाठायचं आहे तर माणसाला अनेक प्रकारे त्याग करावा लागतो
त्यापैकी हा एक आहे. कधी कधी आपल्या कुटुंबाबरोबर सुद्धा त्यांना फारसा वेळ घालवता येत नाही, कारण बऱ्यापैकी वेळ दिवसाचा हा जिममध्येच घालवावा लागतो, व्यतीत करावा लागतो. जवळजवळ 10 ते 12 वर्ष मेहनत केल्यानंतर सुद्धा आपण यशोशिखरावर पोचू की नाही याची खात्री नसते. आणि खर्च असतो. खर्च किती? दिवसाचा 1000, 1500, 2000 कराल तेवढा कमी आहे. जेवढा अधिकाधिक पौष्टिक आहार तुम्ही घ्याल प्रथिनयुक्त तेवढा कमी आहे. आजकाल प्रोटीन सप्लिमेंट्स नावाचा प्रकार आलेला आहे मार्केटमध्ये, की तुम्हाला ही सप्लिमेंट्स घेतल्यानं जो प्रथिनाचा जो पुरवठा आहे तो शरीराला अधिक होतो. त्याच्यामुळं मसल बिल्डिंग, जे स्नायूचं वर्धन संवर्धन याला मदत होते. त्याचा खर्च जास्त आहे. आणि हे जरी लोक स्पर्धेमध्ये सहभागी होत असले तरी एकंदरीतच आपल्या देशामध्ये फॅशनची मला म्हणायचं बॉडी बिल्डिंगची किंवा ह्याची फॅशन निश्चितपणे आलेली आहे. आणि लोक अगदी मन लावून जिममध्ये जाऊन आपलं आरोग्य, आपलं स्वास्थ्य, आपलं शरीर कसं चांगलं राहील यासाठी प्रयत्न करत असतात. ज्यांना जिममध्ये जाणं जमत नाही ते निश्चितपणे एखाद्या किनारी किंवा एखाद्या गार्डनमध्ये तासभर वॉक निश्चित करतात. तर हळूहळू लोकांमध्ये आरोग्याविषयी एक जागरूकता निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. चिंतामणजी मगर आणि राजेशजी मोरे या अजूनही थोडासा वेळ लागतोय निकाल निश्चित करण्याकरता, पण मला वाटतं खरी टक्कर आहे 3 नंबर 81 जो आहे संतोष शुक्ला ठाण्याचा, त्याच्यामध्ये त्यानंतर मुंबईचा संदीप कवडे बाहेर झालेला आहे. त्यावेळेला मुंबई उपनगरचा मनोज मोरे काय करतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. त्याचा विचार होतो का? 118चं सौष्ठव ही चांगलं आहे. तौसिफ मोमीन पुण्याचा आहे, वजन आहे 65 किलो 200 ग्रॅम. संतोष शुक्लाचं वजन आहे साधारणपणे 69 किलो. आणि महत्वाची गोष्ट अशी असते की ज्यावेळेला स्पर्धेला तुम्ही येता त्यावेळेला तुमचं वजनही तेवढं भरावं लागतं. काय वेळेला काही बॉडी बिल्डर हे खालच्या गटात येतात, वजन कमी करून येतात. त्यांना काय वेळेला खात्री नसते बाबा अमक्याशी जर माझी टक्कर असेल तर माझं काय होईल. मग तो वजन कमी करतो किंवा वजन वाढवतो आणि वर जातो. असं बऱ्याच वेळा होतं. कुस्तीमध्ये सुद्धा होतं. आपली जी वजन कॅटेगरी असते तिथे समजा आपल्याला जिंकण्याची आशा नसेल तर मग थोड्या ॲडजस्टमेंट्स करून थोडंसं वजन कमी करून वाढवून हे लोक काही ज्याला टॅक्टिकल मॅन्युअर्स म्हणतो आपण किंवा ज्या डावपेचात्मक ज्या गोष्टी असतात त्याचा अवलंब करतात. निकाल निश्चित व्हायला वेळ लागतो, पण बघूया. काही पाहुण्यांना वर बोलवलं जाईल, त्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण केलं जातं. बॉडी बिल्डिंगमध्ये मान्यवरांनी सर्वसाधारणपणे होतं. असं मान्यवरांना व्यासपीठावरती आमंत्रित करायचं. मुंबईमध्ये बॉडी बिल्डिंगच्या अनेक स्पर्धा वर्षानुवर्षे होत असतात आणि यामध्ये सहभागी होणारे जे ॲथलीट्स असतात किंवा खेळाडू असतात हे बऱ्याच वेळा कष्टकरी कुटुंबामधले किंवा गरीब कुटुंबामधले असतात. केवळ शौक म्हणून या खेळाकडे ते वळत नाहीत, तर त्याचबरोबर चांगलं शरीर कमावून खूप मनापासून स्वागत स्पर्धा करण्यासाठी हे तयार होत असतात. फार क्वचितच मी गेल्या 35-40 वर्षात चांगल्या घरची मुलं किंवा खातेपिते घर का ज्याला म्हणतो आपण अशा घरातली मुलं या खेळाकडं वळलेली क्वचितच पाहिलेली आहेत. जो असतो तो कष्टकरी गरीब, पूर्वीची जी मुंबई होती, गिरणगाव होतं, त्यामधले स्पर्धक तुम्हाला अधिक दिसतात. आणि आजही त्यामुळं लालबाग, परळ, दादर अशा भागामध्ये, माहीमसारख्या भागामध्ये, माटुंग्यासारख्या भागामध्ये प्रचंड गर्दी या स्पर्धांसाठी होते. आणि आज टिटवाळा जर तुम्ही पाहिलं तर तेही काही इथे अपवाद नाही. एक छोटंसं गाव आहे मध्य रेल्वे लाईनवर, मुंबईपासून एक साधारणपणे 100 किलोमीटर दूर.
की आपण या पण तिथेही आज प्रेक्षक मोठ्या संयमाने इथे आहेत. काही बसलेले आहेत, काही उभे आहेत. 2-2.5 प्रेक्षक जवळजवळ आहेत. साधारणपणे 10:30 वाजलेले आहेत आणि मला वाटतं 12 वाजेपर्यंत सुद्धा ते हलतील असं मला तरी वाटत नाही. कारण त्यांना उत्सुकता आहे की कोण विजेता होतो, कोण महाराष्ट्रश्री होतो, कोण सर्वश्रेष्ठ ठरतो, कोण चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स ठरतो, हे पाहायला ते उत्सुक आहेत. मनीष ससाणे पुणे. तर 6 नंबरचा ठरलेला रोशन नाईक ठाणे पश्चिम याला 6वा क्रमांक मिळालाय आणि ट्रंक नंबर 90 मनीष ससाणे पुणे याला 5वा क्रमांक मिळालेला आहे. आता पहिल्या 4 जे आहेत त्यातला कोण 4थ्या क्रमांकावर फेकला जातोय, 82 की 118 की 80? कारण मला 81 मध्ये विजेता दिसतोय संतोष शुक्ला ठाणे. गटातील 14 केवढे ते मोठे पट, हनुमानी पट, पैलवानी पट. सूरज सूर्यवंशी पुणे. पुण्याचा सूरज सूर्यवंशी हा 3ऱ्या स्थानावर गेलेला आहे आणि तरी पुण्याचं आव्हान कायम आहे. कारण तौसिफ मोमीन जो आहे ट्रंक नंबर 118 तो अजूनही स्पर्धेत आहे. 3रा येऊ शकतो, 2रा येऊ शकतो, कदाचित विजेताही ठरू शकतो. आदरणीय आधारस्तंभ आदरणीय मयूरजी पाटील साहेब प्लीज त्यांना विनंती करतो. कोण होणार नंबर 3? बहुतेक संतोष शुक्ला ठाणे. संतोष शुक्ला ठाणे मागे पडलाय. या ठिकाणी मुस्तफा सय्यद चटण्यात नाही सरणार आहे. मी तौसिफ मोमीननं बाजी मारलेली आहे. मला वाटलं होतं साईज पाहिल्यावर संतोष शुक्ला नंबर 1 होईल, पण अंदाज चुकलाय. पण फरक फारसा नाही आहे. मी विनंती करेन आदरणीय एकनाथजी मोरे साहेब काय नेमका फरक होता हे आपल्याला पाहावं लागेल. आणि गटातील कदाचित तौसिफ मोमीन पुणे थोडासा निराश झालाय, पण त्याला परीक्षकांचा निर्णय हा स्वीकारावा लागणार आहे एका खऱ्या खेळाडूनुसार. त्यांचे शुभ हस्ते आणि आदरणीय तो बघा मोस्ट मस्क्युलर पोस्ट तो दाखवतोय. मोरे साहेब यांचे शुभ हस्ते या ठिकाणी आणि सन्मानित केले जात. मी म्हटलं होतं सुरुवातीला मनोज मोरे आणि संतोष शुक्लामध्ये लढत होण्याची शक्यता आहे, पण संतोष शुक्ला मागे पडला आणि मनोज मोरेनं बाजी मारलेली आहे. मी विनंती करेन आमचं टिटवाळ्याचं एक आगळं वेगळं व्यक्तिस्थान आदरणीय राजाभाऊ पाटकर साहेब मनोज मोरे आपल्या शुभ हा विजेता मुंबईचा मुंबई उपनगरचा मनोज मोरे. टीम मनोज मोरे मुंबई उपनगर. वजन आहे 66 किलो 400 ग्रॅम. बाजी मारलेली आहे त्याने सर्व मान्यवरांनी आणि तो आता चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स किंवा विजेत्यांमधला विजेता या फेरी करता पात्र ठरलेला आहे. तर अशा रीतीने 55, 60, 65 आणि 70 किलो असे 4 गट आता पूर्ण झालेले आहेत. या स्पर्धेमध्ये 10 गट आहेत. 75 किलो पर्यंत, 80 किलो पर्यंत किंवा 80 किलोच्या खाली आपण म्हणू त्याला, 85 किलोच्या खाली, 90 किलोच्या खाली आणि 100 किलोच्या खाली आणि 100 किलोच्या वर. तर अजूनही 6 गट बाकी आहेत. केव्हा हे पूर्ण होत आहे हे सांगणं जरा कठीण आहे, पण कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्रश्री, महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशन आणि इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनच्या मान्यतेने महाराष्ट्रश्री ही ठाणे डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशनने टिटवाळा ठाणे जिल्हा येथे आयोजित केलेली आहे. उपस्थित झालेले आहे. विनंती आहे आपण मंचावरती यायचं आहे. आणि यंदा प्रथमच महिला स्पर्धक मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळाले. 10 स्पर्धक आपल्याला पाहायला मिळालेले विमेन्स बेस्ट फिजिक मध्ये. आणि श्रीमती महाराष्ट्र म्हणावं की मिस महाराष्ट्र म्हणावं, या महिलांच्या स्पर्धेमध्ये 7 स्पर्धक होते आणि त्यामध्ये भारतामध्ये जी अव्वल बॉडी बिल्डर होती अमला ब्रह्मचारी, तिनं प्रथम क्रमांक पटकावला होता. आणि महिलांच्या बेस्ट फिजिकमध्ये डॉक्टर मंजिरी भावसार मुंबई श्रीच्या पाठोपाठ तिने म्हणजे महाराष्ट्रामधलं बेस्ट फिजिक विमेन्स फिजिक हा किताब तिने पटकावलेला होता.